आणि त्या रामचंद्रजींची वाङ्मयीन विग्रह मूर्ती असणारी तुलसी राम कथा, ज्या रामकथेचा विचार करण्यासाठी आपल्याला हा सुवर्ण योग प्राप्त झाला आहे। भगवंताच्या असीम कृपेने प्रभू रामचंद्रजींच्या साक्षीने हनुमंतरायांच्या कृपाशीर्वादाने चालत असलेला अखंड रामनाम सप्ताह व रामकथा सोहळा राम वडगाव गावाच्या नावाच्या सुद्धा राम शब्द आलेले आणि अगदी सुंदर असं मंदिर हे आहे। भगवंत ज्या ठिकाणी विराजमान झालेले आहे, आपलं घर घरी चांगलं आहे, घराची कलर आपल्याला सांगत असतो, आपला स्वभाव कसा आहे याच्यावरून आपली माणूस कळत असते, पण गाव किती चांगलं आहे हे जर कशावरून कळत असेल तर ते मंदिरावरून कळतं। आणि म्हणून असं दिव्य मंदिर आपल्या गावात आहे जिथे प्रत्यक्ष भगवंत आलेले आहेत। वास्तविक पाहता आज एवढा थकलेलो होतो मी, पण दर्शन झाल्यानंतर फ्रेश झालो। सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि आपल्या ग्रामपंचायतच्या सगळ्या कमिटीच्या वतीने या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून मला ऐकलंय आणि आमंत्रित केलंय, आणि त्या अनुषंगाने आपल्याला ही सेवा करायची आहे। प्रभू रामचंद्रजींची कथा आपण सगळेजण श्रवण करायला आलो। पहिलं भाग्य आहे मायबाप आपलं की आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो। दुसरं भाग्य असं आहे की आपण भारताच्या भूमीमध्ये जन्माला आलो। तिसरं भाग्य असं आहे की आपण महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आलो। भारतालाच का श्रेष्ठ म्हटलेलं आहे? इतर देशाचा विचार कधी का केला जात नाही? कारण भारत हा देश असा आहे की जो अध्यात्माचं केंद्रबिंदू आहे, जिथून सगळ्या देशांना पावर पोचवता येते। पॉवर हाऊस म्हटलं तरी चालेल। म्हणून इतरत्र देशामध्ये भगवंताचे जन्म झाले नाही, अवतार जर कुठे झाले असतील तर ते याच भारत भूमीमध्ये। सगळ्या अनुषंगाने हा देश सनाताचा देश आहे। याच्या एका दिशेला बद्रीनाथ बसलेले आहे, दुसऱ्या दिशेला रामेश्वर बसलेले आहेत, तिसऱ्या दिशेला द्वारिकानाथ आणि चौथ्या दिशेला जगन्नाथ, आणि ज्या महाराष्ट्रात आपण राहतो तिथे पंढरीनाथ। म्हणून आपण सगळेजण सनात आहेत। अशा सनाताच्या भूमीमध्ये आपल्याला जन्म मिळाला, आणि अशा ठिकाणी जन्म मिळाल्यानंतरही आपण कथेला आलो, हेही त्याच्यापेक्षा मोठं भाग्य आहे। देवाच्या भक्तीची आवड लागणं, भगवंताची लालसा लागणं, याच्यासाठी अनेक जन्माचं पुण्य लागतं। विदाऊट पुण्याचे हे प्राप्त होत नाही। रोज आपण एका अभंगामध्ये गात असतो, बहुत सुकृताची जोडी मननी विठ्ठली अनेक जन्माचं सुकृत एकाच वेळेला उदयाला आल्यानंतर देव आवडायला लागतो, आणि ज्या अर्थी आपल्याला तो देव आवडतो म्हणून आपण या ठिकाणी येऊन बसलात ना। नाहीतर मस्त छान जेवण झालं की झोपण्याची वेळ आहे, अशा वेळेला ज्या अर्थी आम्ही येऊन बसतो महाराज, पुण्य आहे, भाग्य आहे। विदाऊट भाग्याचं हे प्राप्त होत नाही। आणि म्हणून अशी दिव्य कथा प्राप्त होण्यासाठी, भगवंताची लालसा लागण्यासाठी पुण्याची गरज असते। निश्चित ते निष्काम पुण्य आपल्या पदराशी आहे, म्हणून आपल्याला कथा कीर्तन श्रवण करण्याची इच्छा प्राप्त होते। कुठलीही कथा ऐकत असताना त्या कथेने दुःख संपत नाही,
बरेच जण म्हणतील महाराज आम्ही दुःख संपवण्यासाठी तर आलोय ना, मग एवढं कशासाठी खर्च? कथा ऐकल्यानंतर दुःख संपत नाही. कथा श्रवण केल्यानंतर दुःख वाढतं. पण कोणतं दुःख वाढतं? ज्याची कथा श्रवण केली तो भगवंत कधी भेटेल, त्याची भेट कधी होईल, परोक्षाकडून अपरोक्षाकडे कधी जाणार. आतापर्यंत मी परोक्ष अनुभूती केली, पण अपरोक्षाकडे मी कधी जाईल? देवाच्या प्राप्तीची तीव्रता वाढणं हे मानसिक स्वस्थतेचं लक्षण आहे. तुमचं मन स्वस्थ आहे हे कशावरून जर कळत असेल तर देव जितका अजून आपल्याला करावासा वाटत असेल. जीवाची हेच दशा संसाराच्या ठिकाणी असते. एखादा विषय त्याला आवडला की तो परत परत करतो. तीच दिशा ज्या दिवशी परमार्थाच्या अनुषंगाने होईल त्या दिवशी त्याला भगवंत प्राप्तीपासून कोणीच रोखू शकत नाही. एक लाडू खाल्ला की 10 लाडू कधी खावे असे वाटतं. अजून काय मिळेल? अतृप्ती जशी संसाराच्या ठिकाणी जीवाची असते, अशीच अतृप्त अवस्था परमार्थात असली पाहिजे. अजून किती परमार्थ करू, अजून माझा खूप बाकी आहे. एखादा जर म्हणत असेल, दादा थोडा गेन वाढवा या माईकचा. एखादा जर म्हणत असेल की मी पूर्ण झालो, परमार्थ श्रवण करून आता मला बाकीची काही गरज राहिली नाही, तर समजावं त्याला परमार्थ कळलाच नाही. परमार्थ कधी कळत असतो? ज्या वेळेला जीव नम्रता त्याच्यामध्ये येते. आज जेवढा परमार्थ हनुमंतजींना कळाला तेवढा परमार्थ या जगामध्ये कोणालाच कळाला नाही. पण तरी सुद्धा नम्रता जर बघितली तर त्या नम्रतेला प्रणाम करावा इतकी त्यांच्याकडे नम्रता आहे. म्हणून जीव परिपूर्ण दशेकडे जाण्यासाठी कथेची गरज आहे, पण कथा प्राप्त होण्यासाठी ज्याची गरज आहे ते पुण्य आहे. ज्या अर्थी तुम्ही आलात, कथेचं श्रवण अनेक वर्षापासून आपण करतात, त्या अर्थी तुमच्याकडे ते निष्काम पुण्य आहे. म्हणून तुमच्या हृदयपटलामध्ये असलेल्या प्रभू रामचंद्राला मी प्रणाम करतो. आणि ज्यांनी मला या ठिकाणी सेवेची, रामचंद्रजींच्या दरबारात रामायणाची सेवा करण्याची संधी दिली, त्यांनाही एकदा अभिवादन करतो आणि आपल्या कथेमध्ये आपण प्रवेश करूया. जी रामकथा आपल्याला माहिती आहे ती रामकथा परत परत का ऐकावी? इथे बसलेल्या कोणाला रामायण माहिती नाही? सगळ्यांनाच माहिती आहे. रामाची सीता कोण होती दीदी? हा बरोबर आहे, माहिती आहे. भरत कोण होता रामाचा भाऊ? बरोबर आहे. सगळं रामायण पाठ आहे. कोणाला रामायण माहिती नाही? सगळ्यांना रामायण माहिती. त्यातल्या त्यात या रामायणाचं प्रचार प्रसार करण्यासाठी एका व्यक्तीचं नाव माझ्या डोळ्यासमोर येतंय, ज्यांचं नाव आहे रामानंद सागर. 1990-91 ची गोष्ट असेल. ज्या वेळेला अगदी मी 4वी-5वी मध्ये होतो, रामायणाचा टायमिंग असला की सगळी गल्ली सुनसान, आणि ज्याच्या घरी टीव्ही असायची ना तो तर बाप रे बाप, विचारूच नका. त्याला हात पाय जोडावे लागत होते. ते कृष्णा सिरियल आणि रामायण. म्हणजे रामायण त्यांनी प्रसार प्रचार त्याचा केलाय. परत तेच दिवस कोरोनाच्या कालावधीत आले होते. लोक घरामध्ये कैद झाले होते आणि हे बाहेर पडतील आणि हेही कोरोनाने ग्रासित होतील. म्हणून सरकारच्या लक्षात आलं की यांना घरात बसवण्यासाठी पिक्चर वगैरे चालणार नाही, आता रामायणच दाखवावं लागेल. म्हणून पुन्हा एकदा रामायणाला टेलिकास्ट करावं लागलं. त्याही वेळेला त्याचा रेकॉर्ड ब्रेक झाला, एवढ्या लोकांनी रामायण बघितलं. का? जी कथा आपल्याला माहिती आहे तरी सुद्धा ती कथा आपल्याला अजून अजून आवडते. हेच रामायणाचं विशेषत्व आहे. आज कालचा पेपर आपण आज वाचत नाही.
मागच्या सप्ताहातलं साप्ताहिक आपण आज वाचत नाही, मागच्या महिन्यातलं मासिक आपण आज वाचत नाही. कालचा पेपर कशासाठी वापरला जातो तुम्हाला माहिती आहे? कुठे भज्याच्या खाली, कुठे केरमध्ये. त्रेतायुगात झालेलं रामायण आजही आपण श्रवण करतो, हेच त्याचं विशेषत्व आहे. राम चरित असा आहे. तुलसीदासजी महाराज म्हणतात, राम चरित्र सुनिबे को रसिया. या जगामध्ये सगळ्यात मोठे रसिक जर रामचरित्राचे श्रवण करणारे कोण असतील तर ते हनुमंतजी आहेत. आणि ज्यांच्या जीवनामध्ये रामायणाशिवाय ज्यांना काहीच आवडलेलं नाही, असा अलौकिक ग्रंथ म्हणजे रामायण आहे. काय करतो रामायण? दाम्पत्य जीवनाची अनन्यता शिकवतो. दाम्पत्य जीवन कळतं ना, दोघांचं जीवन, पती पत्नीचं जीवन, संसार कसा केला पाहिजे, संसारातले प्रत्येक नाते कसे सांभाळले पाहिजे, याचं यथार्थ ज्ञान करून देणारा ग्रंथ जर कुठला असेल तर तो रामचरितमानस आहे. उत्तम भाऊ कसा असावा, उत्तम मुलगा कसा असावा, उत्तम मित्र कसा असावा, उत्तम पती कसा असावा, उत्तम जावई कसा असावा आणि उत्तम शत्रू कसा असावा, हे सगळे लक्षणांनी युक्त असलेला ग्रंथ जर कुठला असेल तर तो रामायण आहे. रामायण नुसतं श्रवण करून चालणार नाही, रामायण आपल्यामध्ये उतरवलं पाहिजे. कथा श्रवण करा, पण श्रवण केल्यानंतर आपल्या मनाला ती कथा आपण नित्य सांगितली पाहिजे. त्याला म्हणतात मनन. आणि त्याचं जीवनामध्ये आचरण करणं त्याला म्हणतात निदिध्यासन. श्रोत्र्याने काय केलं पाहिजे, श्रवण करणाऱ्याने काय केलेलं पाहिजे तर म्हटलेले आहे, श्रवणस्य विभेदेन फलदौ तु प्रशंसतः श्रवणम तु कृतम तत् सर्वम न तथा मननम कृतम. श्रवण करत असताना त्याने मनन केलं पाहिजे, त्याचं निदिध्यासन केलं पाहिजे. श्रोता तीन प्रकारचा आहे. एक आहे सोता, दुसरा आहे सरोता आणि तिसरा आहे श्रोता. सोता आहे ना, तो बरोबर टेकण्याची जागा बघतो जिथे कूलरची चांगली हवा लागेल, आणि कथा सुरू झाली की त्याला लागलीच झोप. हा आहे सोता. आम्ही गुजरात वापीला कथेला गेलो, एक आजी समोरच बसायची आणि कथा सुरू झाली की आजीला झोप लागलीच. 5 दिवस झाले कथेचे. 6व्या दिवशी आजीने मला विचारलं, म्हणले महाराज जी हमारे घर आएंगे? मैंने बोला क्यों नहीं आएंगे, आपके जैसा श्रोता तो जिंदगी में नहीं मिला हमें, आपके घर तो पहले आएंगे. त्यांच्या घरी आम्ही गेलो. गेल्यानंतर आसन वगैरे बसण्यासाठी दिलं, बसलो. सुनबाईला सांगितले महाराजांसाठी दूध नाश्ता घेऊन ये. आजी समोर बसली आणि आजी बोलायला लागली, म्हणले महाराज जी इतनी बढ़िया कथा आप करते हो. आता मी मनातल्या मनात विचार करायला लागलो, ही आजी आली की कथेत झोप घेते आणि म्हणते बढ़िया कथा करते हो. मग मी कॉन्फिडन्स लेवल माझा वाढलाच सरपंच साहेब जरा. मग मी विचारलंच, म्हटलं आजी असं काय आवडलं तुम्हाला कथेतलं, ऐसा क्या अच्छा लगा आपको कथा में? तो बोले महाराज जी मैं नींद की 2-2, 3-3 गोलियां खाओ तो भी नींद ना आवे, लेकिन जैसे आपके कथा में आओ मुझे नींद आती. इतनी बढ़िया कथा आप करते हो. म्हटलं वाह, झोपवण्यासाठी तरी आपण कामाला पडलो कोणाच्या तरी. हा सोता. माणसाने तिथे झोपलंही पाहिजे की जिथे कोणीतरी उठवणारं असेल. जिथे कोणीतरी उठवणारं असेल ना, तिथे झोपलं पाहिजे. घरी आपल्याला कोणी उठवणारं नाही आहे, किमान इथं तरी उठा जागे वारे आता म्हणणारे असतात.
बरेच जण म्हणतील महाराज बरं जर सांगितलं तुम्ही उद्यापासून उशान लोड आणि गाद्या घेऊनच येतो इकडे, तसंही नका करू. एक आहे सोता, दुसरा आहे सरवता. इकडून कथा ऐकतो, इकडून सोडून देतो. इथल्या इथेच कपडे झटकतो आणि इथल्या इथेच म्हणतो महाराज तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा आपकी कथा आप समर्पित हमें कोई लेना देना नहीं तुम्ही करावट. पुढचं तुम्हीच म्हणा. हा सरवता, नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे. आणि तिसरा आहे श्रोता, जो श्रवण करतो आणि आपल्याला आपल्या मनाला सांगतो. ज्याने मनाला कथा सांगितली ना त्याचं जीवन परिपूर्णतेकडे जातं. नुसतं कथा श्रवण नका करू. मी नेहमी सांगत असतो आणि माझे गुरुदेव पण सांगायचे, आपण कथेत बसतो यात नवल नाही. अनेक कथेंमध्ये आपण बसलो, पण कधीतरी कथा सुद्धा आपल्यात बसावी. ज्या दिवशी आपल्यात कथा बसेल त्या दिवशी आपला व्यवहार बदलेल, आपलं वागणं बदलेल, आपलं बोलणं बदलेल, आपलं चालणं बदलेल. आणि म्हणून त्या दृष्टीने जीवाने कथा ऐकली पाहिजे. रामकथा श्रवण प्रत्येकाने केली, पण तरी सुद्धा त्याची आज जीवनात गरज काय आहे? कारण या कलियुगामध्ये सातत्याने एका गोष्टीचा पाऊस पडतोय ज्याचं नाव आहे कुसंग. रिमझिम पाऊस पडतोय कुसंगाचा. जसं पावसाळ्याच्या श्रावण महिन्यामध्ये जर सातत्याने रिमझिम पाऊस पडत असेल आणि जर आपल्याला बाजारात जायचं असेल, मार्केटमध्ये जायचं असेल, गावात जायचं असेल तर आपण हातात छत्री घेतो आणि मग बाहेर पडतो. का? कारण पावसापासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून. तसं या कलियुगामध्ये क्षणोक्षणाला कुसंगाचा पाऊस पडतोय. या कुसंगातून जर वाचायचं असेल तर त्याने रामायण रूपी मर्यादेची छत्री आपल्या हातात जर घेतली तर त्याला कुसंगाचा पाऊस काहीच करू शकणार नाही. म्हणून रामायणाची अत्यंत गरज आहे. मानवी जीवनाची अनन्यता शिकवणारा ग्रंथ जर कुठला असेल तर तो रामायण आहे. रामायण हा असा ग्रंथ आहे की जो ग्रंथ आधी लिहिला गेला आणि नंतर रामचंद्र प्रभूंनी त्या पद्धतीने आचरण केलेलं आहे. जगाच्या पाठीवर असे ग्रंथ अनेक झाले की पहिले भगवंताच्या लीला झाल्या आणि नंतर लिहिल्या गेल्यात. पण लीला होण्याच्या आधी जो ग्रंथ लिहिला गेला त्या ग्रंथाला म्हणतायत रामायण. असा अलौकिक ग्रंथ रामायण आहे. बरं, रामायण नाव लिहत असताना जर तुम्ही रामायण ग्रंथ बघितला तर रामायण रामचरित मानस हे 3 शब्द त्या ग्रंथाला दिलेले आहेत. जसं आपण एखाद्या माणसाचं जर नाव लिहायचं असलं तर आपण कसं लिहितो? त्याचं पहिलं नाव, त्याच्या वडिलाचं नाव, नंतर आडनाव एका लाईनीत लिहितो ना. का असं लिहितोय? वर त्याचं नाव, खाली त्याच्या वडिलाचं नाव, त्याच्या खाली त्याचं आडनाव असं लिहितो? नाही, एका लाईनीत लिहितोय. पण रामचरित मानस हा शब्द तुलसीदासजी महाराजांनी जो लिखाण केलाय त्या ग्रंथाला लिहत असताना वर राम लिहिले, मध्ये चरित लिहिले आणि त्याच्या खाली मानस लिहिले. का लिहिलं असेल? ऐकलं असेल ना तुम्ही? का लिहिले? वर राम शब्द लिहिलेला आहे. ज्याचं जीवन रामासारखं आहे, ज्याचं रामासारखं चरित्र आहे. खाली शब्द काय? रामचरित. ज्याचं रामासारखं चरित्र आहे त्याचं मानस पवित्र आहे. मानस खाली आहे. आणि उलट चला, ज्याचं मानस पवित्र आहे त्याचं चरित्र सुंदर आहे आणि ज्याचं मानस पवित्र आहे त्याचं चरित्र सुंदर आहे तोच राम आहे. वरून खाली या नाहीतर खालून वर जा.
म्हणून रामचरित मानस हा शब्द लिहत असताना तुलसीदासजी महाराजांनी रामचरित मानस लिहिलेला आहे, खाली लिहिलंय. ज्यांनी या ग्रंथाचं लिखाण केले ते तुलसीदासजी महाराज अगदी अद्वितीय संत आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये भगवत भक्ती हेच साध्य आहे. तीर्थराज प्रयागराजजवळ चित्रकूट नावाचा जिल्हा आहे. आपण कधी गेला असणार. त्या चित्रकूट जिल्ह्यामध्ये एक राजापूर नावाचं गाव आहे. ज्या राजापूर नावाच्या गावामध्ये एक आत्माराम दुबे नावाचे ब्राह्मणदेव राहतात. ज्या ब्राह्मण देवतेच्या पत्नीचं नाव आहे हुलसी. या दोघांनी भगवान विष्णूंची आराधना केली, अनेक दिवस तपश्चर्या केली. नंतर भगवंताने वचन दिलं की तुमच्या घरामध्ये सत्पुरुष जन्माला येईल. म्हणून त्यांच्या घरामध्ये काही कालावधीनंतर हुलसी देवी गर्भवती राहिल्यात आणि 9 महिने 9 दिवस नाहीत तर 12 महिने ते बालक गर्भामध्ये राहिलं. 12 महिन्यानंतर जेव्हा त्या बालकाचा जन्म झाला त्यावेळेला त्या बालकाला 32 दात जन्माला आल्याबरोबरच होते. तुलसीदासजींचं चरित्र सांगतोय ऐका, कारण ज्यांचा ग्रंथ आपण ऐकणार आहे ना, पहिले ते काय आहे हे कळलं पाहिजे. 32 दात बालकाला होते. एवढंच नाही तर ते बालक ज्या नक्षत्रावर जन्माला आलं होतं ते नक्षत्र सुद्धा मूळ नक्षत्र होतं. त्याचा परिणाम काही दिवसातच आई वडिलांना मृत्यू जवळ आला आणि त्यांना मृत्यूने ग्रासलं. ते मृत्युमुखी पडल्यानंतर एक चुनिया नावाची दाशी होती की ज्या दाशीने भगवान तुलसीदासजी महाराजांचं संगोपन केलेलं आहे. पार्वती मातेनेच त्या हुलसीला लागणारं अन्नधान्य अलौकिक स्वरूपामध्ये पुरवलंय. कारण ज्याचं कोणी नसतं ना मायबाप, भगवंत त्याचा पाठीराखा असतो. आपण देवावर कधी भारच घालत नाही ना. आपण म्हणतो मी आहे म्हणून सगळं चाललंय. राजा तू जाऊन बघ. तुला जर एवढा कॉन्फिडन्स आहे ना, तुला वाटत असेल की तू गेल्यानंतर काहीच चालत नाही, असं काहीच नाही आहे. तू असताना जर महिन्याला 1 तेलाचा डबा लागत असेल ना, तर तू गेल्यानंतर 2 डबे लागतील याती नसते तर संशय हा. आणि जर नाही लागले तर मी कथा करणं सोडून दिलं. आपल्याला वाटतं आपल्यासाठी सगळे लोक दुःख करतात. तुम्ही जाऊन बघा. कलियुगातलं सगळ्यात सत्य घटना आहे मायबाप. इकडे तुम्हाला अग्निडाग दिला जातो आणि इकडे आलेल्या पाहुण्यांसाठी पिठल्यासाठी पाणी आंधणं ठेवलं जातं. हे कलियुगातलं सगळ्यात कठोर सत्य आहे. आपण म्हणत असतो जगत माझ्यासाठी थांबलंय. दुनिया है एक हकीकत पुरानी, चलती रहना है इसकी रवानी. किती गेलेत आणि किती आलेत हे कधी थांबलं नाही. म्हणून अत्यंत महत्वाचं आहे. दादा थोडा फीडबॅक द्यायला विको द्या. दुनिया एक हकीकत आहे, ती चालत राहील. आपण असतानाही आपण नसतानाही ती चालूच राहील. म्हणून त्या ठिकाणी भगवान तुलसीदासजी महाराजांचं संरक्षण करण्यासाठी पार्वती मातेने स्वतः त्या ठिकाणी अन्नधान्य पुरवलं. अनेक दिवस ते बालक चुनिया नावाच्या दासीकडे राहू लागलं. नंतर नरहराचार्यांकडे ते बालक शिकायला गेले, ज्यांनी त्या बालकाचं नाव तुलसी केलेलं आहे. त्याचं नामकरण केलंय. त्याला लहानपणामध्येच त्या बालकाला रामचरित मानस कथा सांगितली. अनेक दिवस त्या ठिकाणी ते बालक जीवन जगू लागलं. एक दिवस त्याचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर पत्नीच्या प्रेमामध्ये तुलसीदासजी महाराज इतके आंधळे झाले
की एक दिवस पत्नी माहेरी गेली असता तेवढाही वियोग तुलसीदासजींना सहन झाला नाही. तुलसीदासजी महाराज पत्नीच्या मागेच धोधो पावसामध्ये अनवाणी पायाने निघाले. नदीच्या पहिल्या तीरावर गाव होतं. नदी दुथडी वाहत होती. अशा वेळेला एक काहीतरी जाताना दिसले. तुलसीदासजींनी त्याचा आश्रय पकडला आणि नदीच्या पलीकडे गेले. रात्रीच्या भर अंधारामध्ये तुलसीदासजी महाराजांनी आपल्या सासरवाडी गाठली. मागच्या दरवाजातून वर चढले. वर चढल्यानंतर पत्नीला हाक मारली. जेव्हा पत्नीला हाक मारली, पत्नी बघते तर पत्नी म्हणते, हो मालक, तुम्ही एवढ्या रात्री कशा आलात? एवढा धोधो पाऊस वाहतोय, नदी दुथडी वाहते, पाऊस जोरात सुरू आहे, अशा याच्यामध्ये तुम्ही कशा आलात? तेव्हा तुलसीदासजी महाराज म्हणतात, अगं तूच तर मला नाव पाठवली होती. तिकडे बघते तर ती नाव नव्हती, ते प्रेत होत. त्या स्मशानाचा आश्रय घेऊन आले. वर कशा आलात? अगं तूच तर माझ्यासाठी दोर सोडला होता. तेवढ्यामध्ये बघितलं तर तो दोर नव्हता, साप होता. सर्पाचा आधार घेऊन तुलसीदासजी महाराज वर येतात. आपल्या कपाळाला हात लावला आणि भगवंताची विनवणी करू लागली, प्रभू माझं कुंकू वाचवलं तुम्ही, तुमचे लाख लाख उपकार आहे. उपदेश करते तुलसीदासजी महाराजांची पत्नी, मालक या हाळा मासाच्या शरीरावर इतकं प्रेम केल्यापेक्षा ज्याने हे बनवलंय ना त्याच्यावर जर प्रेम केलं तर तुमचा परलोक आणि इहलोक दोन्ही सुधारेल. एवढाच उपदेश तुलसीदासजी महाराजांच्या मनाला स्पर्श करून गेला आणि तुलसीदासजी महाराज घरादाराचा असं म्हटलेलं आहे, एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीचा हात असतो. मग ती आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल, नाहीतर अजून कोणी असेल. कधी कधी माणसाने ऐकलंही पाहिजे, कारण महिला मंडळी कधीही स्वार्थाच सांगतात, चुकीचं सांगत नसतात. वेळ निघून गेल्यानंतर काही काही माणसं डोक्याला हात लावतात. तिचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. तुम्ही हसतायत म्हणजे दाल में कुछ काला है या पूरी दाल ही काली है क्या पता. तुलसीदासजी महाराजांच्या मनाला तो विषय अगदी लागून गेला. तुलसीदासजी महाराज निघालेत आणि निघाल्यानंतर तुलसीदासजी महाराजांनी अनेक दिवस भगवंताचे चित्रकूट धामामध्ये भक्ती केली. तिथून काशीला आले, रामायणासारखा ग्रंथ लिखाण केला. ग्रंथ लिहायला लागले. संस्कृतमध्ये ग्रंथाचं लिखाण केलंय. आज केलेलं लिखाण उद्या वही उघडून जर बघितली तर सगळं लिखाण पुसल्या जात होतं. तुलसीदासजी महाराजांनी डोक्याला हात लावला, काल रामायण लिहिलं होतं, आज पुसल्या गेलं, हे कसं? तेव्हा आकाशवाणी झाली आणि आकाशवाणींनी सांगितले, तुलसीदासजी महाराज संस्कृतमध्ये ग्रंथ लिहू नका, हिंदीमध्ये लिहा. म्हणून दुसऱ्या दिवसापासून तुलसीदासजी महाराजांनी हिंदीमध्ये तो ग्रंथ लिखाण करण्यासाठी सुरुवात केली. ग्रंथ लिहून पूर्ण झाला आणि ग्रंथ लिहून पूर्ण झाल्यानंतर भगवान काशी विश्वनाथाकडे, भगवान महादेवाकडे तो ग्रंथ घेऊन गेले. तिथल्या पंडितजींकडे ग्रंथ दिला आणि सांगितले की हा ग्रंथ महादेवाला समर्पित करण्यासाठी मी आणला. पंडितजींनी तो ग्रंथ घेतला, खाली ठेवला, सगळ्या ग्रंथांच्या खाली ठेवला.
दुसऱ्या दिवशी पहाटे जेव्हा पंडितजी आलेत, बघतायत तर तो ग्रंथ सगळ्यात वर आहे आणि त्याच्यावर ज्यांनी स्वाक्षरी केली ते सर्वसामान्य नाहीत, तर भगवान महादेवाने त्या ग्रंथावर स्वाक्षरी केली, सत्यम शिवम सुंदरम. जेव्हा हे बघितलं त्यावेळेला तो रामायण ग्रंथ प्रचलित झाला. पण जीवनामध्ये एवढं सगळं करूनही तुलसीदासजी महाराजांच्या जीवनामध्ये एक दुःख आहे. तुम्ही म्हणसाल असं कसं महाराज, आहे ना दुःख. मोठ्यांचे दुःख वेगळ्या पद्धतीचे असतात. मी पहिलेच बोलून गेलो, परमार्थिक दुःख वेगळं असतं. तुलसीदासजी महाराज मनोमन विचार करतायत, मी एवढा मोठा ग्रंथ लिहिलाय, परत आता चित्रकूटला आलोय, पण मनामध्ये एकच इच्छा आहे की त्या भगवंताचं दर्शन कधी होईल. कारण जर त्या देवाचं दर्शन झालं नाही तर मानव जीवन परिपूर्ण आहे असं आपल्याला कधीच म्हणता येत नाही. जगातल्या सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या, पण एक भगवंत जर प्राप्त झाला नाही तर ते जीवन परिपूर्ण आहे आपल्याला असं कधीच म्हणता येत नाही. म्हणून बरेचसे आपल्या गावातले बरेचसे लोक वर्षभर त्यांच्या कामामध्ये असतात, पण सप्ताह आला रे आला की रामनवमी आली रे आली की ते संसाराच्या नावाने शून्य घालतात. का? कारण त्यांना माहिती आहे आपल्याला तारणाराही तोच आहे आणि आपला पाठीराखा सुद्धा तोच आहे, म्हणून त्याला सोडून कसं चालेल. बाकीच्या सगळ्या गोष्टी असल्या आणि एक भगवंताची जर अनुभूती नसेल तर ते जीवन झिरो आहे. मला एक सांगा, शून्याला किती किंमत आहे तुमच्याकडे? तुमच्याकडे किती किंमत आहे बरं शून्याला? आहे ताई, किती किंमत आहे शून्याला? काहीच नाही. 2-4 शून्य एकत्रित घेतल्यावर काहीच नाही, नाही ना. पण त्या शून्याच्या पुढे एक ही संख्या लिहिली, आता संख्या झाली 10. आता शून्याची किंमत किती? 10 कशी होईल? एक जसा आहे तसाच आहे. शून्याची किंमत झाली 9. परत एक शून्य दिला, संख्या झाली 100. आता त्या शून्याची किंमत किती? 99 नाही, 10 जशा आहेत तसेच आहेत. शून्याची किंमत झाली 90. मला फसू नका, माझं M.Com झालंय. परत एक शून्य दिला, संख्या झाली 1000. आता त्या शून्याची किंमत किती? बोला बोला, आता बरोबर आलंय उत्तर मागून मुलांचं, 900. व्हेरी गुड. परत एक शून्य दिलं, संख्या झाली 10,000. आता शून्याची किंमत किती? बोला पोराओ. वा, 9,000. परत एक शून्य दिलं, संख्या झाली 1,00,000. आता शून्याची किंमत किती? चालू द्या असंच, शून्याचीच किंमत काढू आपण. एवढी मोठी संख्या झाली आणि पुढचा एक पुसून टाकला, किती राहिले रे? पुढचा एक पुसून टाकला, किती राहिले? काहीच नाही, शून्य राहिले. जगद्गुरु तुकोबारा याच्या पुढची भाषा बोलतात. तुकाराम महाराज म्हणतात, एकाला पुसण्याची सुद्धा गरज नाही. मराठीतल्या एकाचा फाटा जरी पुसला ना, मराठीतला एक बोलतो, इंग्लिश मधला नाही. जर मराठीतल्या एकाचा फाटा जरी पुसला तरी ते सगळं शून्य आहे. एके दाखविले 10, फाटा पहा पुसून या. मला एक सांगा, शून्याला किंमत आहे की नाही? नाही, दोन्ही तबल्यावर हात ठेवू नका. एक तो हो म्हणा, एक तर नाही म्हणा. पहिले नाही म्हटले तर आता हो म्हणतायत. शून्याला किंमत आहे की नाही? नाही म्हणसाल तर शून्याची किंमत काढली आपण. 9, 90, 900, 9,000, 90,000. शून्याला किंमत आहे ना, कोण म्हणता नाहीये. पण शून्याला कुठपर्यंत किंमत आहे? त्याच्या पाठीमागे एक असेल तर. तसं या सत्ता संपत्ती, घरदार, मुलं बाळ, गाडी बंगले, सगळ्या गोष्टीला किंमत आहे. पण त्याच्या पाठीमागे एका रामचंद्र प्रभूंची भक्ती असेल तर, नाहीतर हे जीवन शून्य आहे. इज इक्वल टू 0. म्हणून 350 दिवसापैकी 10 दिवस त्यांच्या नावाने नवरात्रीचे. प्रतिपदा ते रामनवमी, बाकीचे सगळे संसारासाठी.
बरेचसे लोक पहिल्या दिवशी परमार्थाकडे बघत असताना त्यांचा दृष्टिकोनच वेगळा असतो. आज जाऊ द्या, पहिला दिवस आहे, जाऊ उद्या कथेला. परमार्थाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. म्हणून अत्यंत महत्वाचं आहे, जीवन जगत असताना भगवंताची अनुभूती करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. जिथपर्यंत परमार्थामध्ये भगवंताची अनुभूती होत नाही तिथपर्यंत ते जीवन परिपूर्ण आहे असं आपल्याला कधीच म्हणता येत नाही. चला पुढचं सांगू का तुम्हाला. आपण आलोही त्याच्यासाठीच आणि तेच केलं पाहिजे. ज्याच्यासाठी आलो तेच केलं पाहिजे ना. कशासाठी आलो आपण, बोला ना. तुम्हाला माझी भाषा कळते का हो? आमच्याकडे माणसं मेल्यावर जाळतात, तुमच्याकडे कसं आहे? हा, सारखंच आहे, जीव गेल्यावर म्हणताय. काय चाललंय आपलं? गेलं का वांग्यात घोडं? आपल्याला कशासाठी जन्माला घातलं देवाने? देवे दिला देह भजनासाठी दिलाय, भगवंताच्या भक्तीसाठी दिलाय. ती भक्ती आपण केली पाहिजे. पण आपण ते करतो का? नाही करत. एका व्यक्तीला, वडगावच्या व्यक्तीला पुण्याला जायचं होतं. पूर्वीचा काळ आहे, रस्ते छोटे होते, रात्रभर प्रवास करून गाडी पुण्याला पोहोचायची. म्हणून तो रात्रीची रातराणी त्याने पकडली आणि तो सकाळी सकाळी शिवाजीनगरला उतरला. शिवाजीनगरला उतरल्यानंतर त्याने घड्याळात टाइम बघितला, 5 वाजलेले होते. त्याने विचार केला, 5 वाजेला आपण आलोय, ऑफिस तर 11 वाजेशिवाय उघडणार नाही. काय केलं पाहिजे? जरा संस्कारवान होता. त्याने विचार केला, स्नान वगैरे आवरून घेऊ, म्हणजे आपल्याला घरून आणलेली जी न्याहारी आहे, घरून आणलेली जी शिदोरी आहे ती खाता येईल. तो सार्वजनिक स्नानगृहाकडे, शौचालयाकडे निघाला. तुम्ही इकडे लक्ष द्या, मला सिद्धांताकडे जायचंय. आणि सार्वजनिक शौचालयाकडे त्या ठिकाणी गेला. बाहेर बसलेल्या एका माणसाला विचारलं, दादा आंघोळीची व्यवस्था होईल का? म्हटले होईल ना दादा, का नाही होणार? सार्वजनिक शौचालयच आहे, स्नानगृहच आहे, इथे होईल व्यवस्था. दादा पण थंडीचे दिवस आहेत, गरम पाणी मिळेल का? म्हटले मिळेल ना. गार पाण्याने आंघोळ करायची असेल तर 10 रुपये, आणि जर गरम पाणी लागत असेल तर 20 रुपये घेईल. बादली बाहेरून गरम पाण्याची भरून न्यावी लागेल. हा म्हटला बाहेरून नेतो, पण गरम पाणी द्या. 20 रुपये दिले. त्याच्याकडून गरम पाण्याची बादली घेतली आणि सार्वजनिक स्नानगृहामध्ये आंघोळीसाठी गेला. आता सार्वजनिक स्नानगृह असतील, सार्वजनिक शौचालय असेल, तिथे कोण आणि काय कधी लिहून ठेवेल याची काही गॅरंटी? ज्या भिंतेला याने कपडे काढून अडकवले तिथे लिहिलं होतं, अरे वेड्या इकडे काय बघतो, तुझ्या मागे बघ, किती सुंदर नजारा आहे. तो मागे बघायला लागला. तिथे लिहिलं होतं, अरे इकडे काय बघतो, तुझ्या उजव्या हाताला बघ, किती छान नजारा आहे. तो तिकडे बघायला लागला. तिथे लिहिलं होतं, इकडे काय बघतोय, तुझ्या डाव्या हाताला बघ. सगळे आश्चर्याचे धक्के तुला या ठिकाणी बसतील, म्हणून तो इकडे बघायला लागला. तिथे लिहिलं होतं, अरे इकडे तिकडे काय बघतो वेड्या, या बाथरूमचं असं नियोजन केलेलं आहे की सगळे तारांगण या बाथरूमच्या टेरेसवरून दिसतात, याच्या छतावरून दिसतात. वर बघ. तो वर बघायला लागला. वर लिहिलं होतं, मूर्खा आला कशासाठी होता? आंघोळीसाठी. इकडे बघ, तिकडे बघ, तिकडे बघ, तिकडे बघ. त्याच्यात सांगू का पुढचं सरपंच साहेब, जी 20 रुपयाची गरम पाण्याची बादली घेतली होती ना, त्याला होतं छिद्र. त्याच्यातलं सगळं पाणी निघून गेलं आणि हे बिगर आंघोळीचंच बाहेर निघालं. माझा दृष्टांत संपला, मला सिद्धांताकडे जायचंय.
तसं आपल्याला प्रत्येकाला आपण जेव्हा तिकीट घेऊन निघालो तेव्हा भगवंताच्या भक्तीचं तिकीट घेऊन निघालो होतो. इथे आल्यानंतर इकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ, तिथपर्यंत आयुष्याचं जे पाणी आहे ते लिकीच झालं. अचानक झटका आला आणि गेला. कधी परमार्थ करणार? म्हणून सगळ्यात आधी देव आणि इतरत्र गोष्टी नंतर जीवाने ठेवल्या पाहिजे. औट हात का मानव देह, अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया, मेरा मेरा सब ही मेरा, जन्म भर ही मिलाया, लक्ष्य 84 गिर की न्याई यह फल पाया, कौन किसी का साथी यारो, कौन किसी का सगा, अंत काल की खुदर बिना यही पावेगा दगा, कहत कबीरा, देखो वाड़ वाड़, कहत कबीरा, राम नाम सबसे मीठा, इधर उधर कागे देखे सब ही बाजार झूठा, ज्याच्या ज्याच्या पाठीमागे आपण लागलोय ते सगळे कुठल्या ना कुठल्या स्वार्थाने आपल्याशी जुडलेले आहेत. ज्या दिवशी स्वार्थ संपतो ना मायबाप, त्या दिवशी संसारातलं प्रेम संपून जातं. अनेक प्रमाण याच्यासाठी देता येतील, सिद्धांत देता येतील, पण त्याच्यावर वेळ घालवायचा नाही आपल्याला. म्हणून मनुष्य जन्मामध्ये मानसिक दुःख त्याला म्हणतात की ज्या दुःखाने संत ग्रसित असतात. तुलसीदासजी महाराजांच्या जीवनात सगळं प्राप्त आहे, पण एकच गोष्ट प्राप्त नव्हती की ज्या देवाचा ग्रंथ मी लिहिला त्यांचं दर्शन मला कधी होईल. प्रत्यक्ष ते राम भेटले पाहिजे ही इच्छा होती. कारण मानव जीवन धन्य कधी होतं? ज्या दिवशी भगवंताची भक्ती आणि भगवंताची आर्तता होते, भगवंताचं दर्शन होतं ना, त्या दिवशी मानव जीवन परिपूर्ण होतं. जिस दिन हरि का दर्शन होगा, उस दिन सफल मेरा जीवन होगा. जिस दिन हरि का दर्शन होगा, उस दिन सफल मेरा जीवन होगा. हरि का उस दिन सफल मेरा जीवन होगा. जिस दिन हरि का दर्शन होगा, उस दिन सफल मेरा जीवन होगा. हरि का दर्शन होगा, उस दिन सफल मेरा जीवन होगा. मेरे मन के मंदिर में मैं आपको बिठाऊंगा, भाव मेरा हाथ तेरे चरणों में चढ़ाऊंगा. हार तेरे चरणों में चढ़ाऊंगा, हार तेरे चरणों में चढ़ाऊंगा. आंसुवन की धारा से, आंसुवन की धारा से अर्चन होगा, उस दिन सफल मेरा जीवन होगा. प्रभु का दर्शन होगा, बड़े भाव के साथ से बात करते हुए
बहुत ही पुराना, मुझको प्रभु जी आप कभी ना भुलाना, मुझको प्रभु जी आप कभी ना भुलाना, मुझको प्रभु जी आप कभी ना भुलाना। ध्यान तेरा जब निशी दिन होगा, ध्यान तेरा जब निशी दिन होगा, उस दिन सब मेरा जीवन होगा, होगा उस दिन सब मेरा जीवन होगा। जैसा भी रखोगे मुझे वैसा ही मंजूर है, दृष्टि दया की मेरे पर जैसा भी रखोगे हे पण एक भक्तीचं स्वरूप आहे माझा। आपण सारखं देवाला देवा सगळं चांगलं होतं रे, माझं कधी करशील? आणि प्रत्येकाचं एकच मत असतं, देव माझ्या मनासारखं कधी करेल? अरे कधी स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की आपण कधी देवाच्या मनासारखं केलं म्हणजे देव आपल्या मनासारखं करेल? हे भक्तीचं एक स्वरूप आहे। जैसा भी रखोगे वैसा ही मंजूर है, जाई भी रगेरा ताई रगी, जाई भी रगेरा ताई रगी, जैसा भी रखोगे मुझे वैसा ही मंजूर है, दृष्टि दया मेरी तेरी कृपा से मन दर्पण होगा, उस दिन सफल मेरा जीवन 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 होगा। तुम्ही असे रोजाने आणल्यासारखे टाळी का बरं वाजवता? काय कायच्या बोटात मुंगी मरेल? तुम्हाला टाळी वाजवण्याचा परिणाम माहितीये का काय भेटतं ते? तुम्ही कथा सुरू होण्याच्या आधी जर तुमच्या गावात कोणी ज्योतिष बघणार असेल ना, त्याला तुमचा हात दाखवून या। त्यांना हात दाखवून आणला की ते म्हणतील याच्यामध्ये राहू आणि केतूची रेषा आहे, म्हणून तुमच्या हातात पैसा टिकत नाही, म्हणून तुम्ही म्हटलेलं तुमच्या मनासारखं काहीच होईना। तुम्ही 7 दिवस कथेमध्ये बिलकुल आनंदाने टाळी वाजवा आणि 7 दिवसानंतर पुन्हा त्याच गुरुजींना तुमचा जाऊन हात दाखवा। ते गुरुजी सांगतील याच्यातली राहू केतूवाली रेषच गायब झाली। पुढचं सांगू का? जर चांगली असेल आणि इथे येऊन जर टाळ्या वाजवली नाही तर त्याच्यात राहू केतू जाऊन बसू शकतो बरं। असंही होऊ नये म्हणून टाळी वाजवली पाहिजे।
टाळी वाजवणं, कथा कीर्तनात पाऊली खेळणं, आनंद उत्सव साजरा करणं का करतात माहिती आहे तुम्हाला? सांगू का? सांगितलं नाही आतापर्यंत कोणीच? नाही सांगितलं? बरं मी सांगतो. म्हणलं तुम्हाला कशाला बोलवलंय म्हणा. बरं मला त्याच्यासाठीच बोलवलंय. सांग. तुम्ही समजा शाळेत गेलात आणि सगळेजण समजा मुलं शाळेत बसलेले आहेत. शाळेत बसल्यानंतर सरांनी जर तुमचं नाव घेतलं आणि नाव घेतल्यानंतर जर तुम्ही यस सर नाही म्हटलं ना, हात जर वर नाही केला तर काय लागते? बोला पटकन. ॲब्सेंटी लागते. का? वर्गात जरी बसलेले असले यस सर जर म्हटलं नाही आणि हात जर वर केला नाही तर ॲब्सेंटी लागते. तसा हा रामजींचा दरबार आहे. इथे आल्यानंतर टाळी वाजवणं, इथे आल्यानंतर भजन म्हणणं, पावली खेळणं हे हजर असण्याचं लक्षण आहे. नाही तर इथे येऊनही ॲब्सेंटी लागेल. असं होऊ नये असं वाटत असेल तर टाळी जोरात वाजवली. काय जरा माझा स्वभाव विनोदी आहे, पण आज पहिला दिवस आहे. माणसं कळायला मला वेळ लागतो जरा. उद्यापासून मग आपण टाकू दुसरा गेर. भगवंताच्या मनाने राहणं ही एक प्रकारची भक्ती आहे. भक्ती म्हणजे काय? शेजारची बाई देवाला जाते, देवाचं दर्शन करते म्हणून भक्ती नका करू. भक्ती म्हणजे काय? भक्ती शब्दामध्ये दोन शब्द आलेले आहे, भज भज. चाशी एकरूप होणे, चाशी संलग्न होणे नाम भक्ती. ज्याची आपण भक्ती करतो तो आणि आपण वेगळा न राहता एक होऊन जाणं नाम भक्ती. हेही कळत नसेल, सोपं उदाहरण सांगतोय. कांदे लावतात ना तुमच्याकडे? कांदे कसे लावतात? बाजारातून कांदे विकत आणतात आणि ते कांदे शेतात लावतात, बरोबर ना? मग पहिले बी टाकलं जातं, बरोबर ना? बी टाकल्यानंतर त्याचं रोप उगवतो. रोप उगवल्यानंतर जे दुसरी शेती तयार केलेली आहे त्या शेतामध्ये ते रोप उपटून त्याच्या वरच्या पालव्या फोडल्या जातात आणि नंतर दुसऱ्या वाफ्यामध्ये लावल्या जातात, बरोबर ना? असंच आहे ना तुमच्याकडे? का वेगळं आहे? पालव्या पालव्या लावतात? नाही तसं नाही ना, सारखंच. जसं कांदे लावण्याची प्रक्रिया आहे ना, अशीच प्रक्रिया भक्तीत करायची. एका वाफ्यातून उपटलं, त्याचे दोष कापले आणि त्याला दुसऱ्या वाफ्यात लावलं, मग त्याचं कांद्यामध्ये रूपांतर झालं. तसं संसारावरचं प्रेम उपटायचं आहे, त्याचे विकार काढून टाकायचे आणि ते देवाकडे लावायचे. झाली भक्ती. संकल्पावी माया संसाराची, हे चिथोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसे चिरावे. जे आपण आता म्हटलं तेच विषय पुन्हा आलाय. जैसा भी रखोगे राम वैसा ही मंजूर